मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उलाढलेल्या टँकर उलटलाय त्या संदर्भातली हा टँकर आतापर्यंत अपयश आलेलं आहे दुरुस्त करण्यात। वाहतूक सुरळीत करण्याचं काम एकीकडे सुरू आहे। टँकरची केबिन बाजूला घेण्यासाठी काही काळ दोन्ही बाजूंनी जाणारी वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली होती। सध्या यंत्रणा युद्धपातळीवर काम करतात। लवकरात लवकर गॅस टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न केले जातील। याचा परिणाम मात्र वाहतुकीवर जाणवतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे। संध्याकाळी हा टँकर उलटला होता। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सूरज कसबे सध्या संपर्कात आहेत। सूरज, सध्या काय परिस्थिती आणि वाहतूक कोंडीची परिस्थिती काय? तन्मय, आपण पाहिलं तर काल सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरती आडोशी बोगदे जवळ हा प्रोपलेन गॅसने भरलेला टँकर पलटी झाला होता। त्यातून त्या प्रोपलेन गॅसची गळती सुरू होती। त्यानंतर प्रशासनानं खबरदारी घेत धीम्या गतीने या ठिकाणावरून जी वाहतूक कोंडी होती करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काल रात्री ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आली। त्यामुळे दोन्ही जे महामार्ग आहेत, जुना मुंबई पुणे महामार्ग असेल त्याचबरोबर नवीन मुंबई पुणे मार्ग, या महामार्गावरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झाली। 20 ते 25 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं। प्रशासनाच्या वतीने जी वाहतूक कोंडी ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय। ज्या गॅस मधून ही गळती होत होती त्या गॅस मधील जो टँकर आहे त्या टँकर मधील गॅस पूर्णपणे निकामी झाल्यानंतर या टँकरची जी पुढची केबिन आहे ती प्रशासनानं आणि संबंधित यंत्रणांनी बाजूला केली आहे आणि दोन्ही बाजूची वाहतूक यावेळेस पूर्णपणे बंद करण्यात आली। जे की मुंबईकडे जाणारी लेन असेल किंवा पुणेकडे जाणारी लेन असेल, लेनवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती। आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहे की हा जो उरलेला जो सांगाडा या गॅसचा तो पूर्णपणे कसा करता येईल आणि हा महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरू करता येईल। दरम्यान आपण पाहिलं तर पर्यायी व्यवस्था जे पर्यायी मार्ग आहेत ते सुद्धा प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना सांगण्यात येतात, वाहन चालकांना सांगण्यात येतात। कमी प्रमाणात जरी प्रतिसाद वाहन चालक देत असले तरी प्रशासन पूर्णपणे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात। अद्याप किती वेळ लागेल, किती वेळामध्ये ही पूर्णपणे वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात होईल, कधी हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू करण्यात येईल याची माहिती सुद्धा प्रशासनाच्या वतीने काही देण्यात आली नाहीत। महामार्ग पोलीस आणि MSRD आणि संबंधित प्रशासन पूर्णपणे ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे। वाहन चालकांना सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे। तन्मय, अगदी धन्यवाद सूरज, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू।